मंत्री छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्या संकल्पनेमधून साकारण्यात आलेल्या क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे आणि हे अनावरण करण्यात आले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री दादा भुसे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये हा लोकार्पण सोहळा पार पडला। यावेळी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न मिळावा अशी जनभावना आहे असं अजित पवार म्हणाले। आपण पाहिलं तर मुख्यमंत्री आणि मध्ये पावसात उन्हात ताणात वादळ वाऱ्यात पुतळा टेकला पाहिजे। मला अजितदादांना सांगायचं आहे, अजितदादा, महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जिवंतपणे सुद्धा अनेक वादळ वाऱ्यांना तोंड दिले, पण विचार खुंटले नाही। तसाच हा पुतळा सुद्धा अतिशय मजबूत पायावर उभा आहे। मंत्री छगन भुजबळांच्या कार्यक्रमात नरहरी झिरवाळांच्या अनुपस्थितीचा विषय आता चर्चेचा बनलेला पाहायला मिळतोय। महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या भव्य स्मारकाचा लोकार्पण सोहळा पार पडला आणि अजित पवार उपस्थित असताना नरहरी झिरवाळ यांनी अनुपस्थिती दर्शवली आणि त्यामुळे आता उलटसुलट चर्चा सुद्धा रंगल्या। झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ यांनी शरद पवारांच्या पक्षाकडून तयारी दर्शवली आहे आणि नरहरी झिरवाळ यांनी सरकारमध्ये असून सुद्धा आदिवासी आंदोलनाची हाक दिली आहे।